हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर हा पंधरवडा म्हणजे पित्रांना समर्पित असतो। तर ह्या 15 दिवसामध्ये पितृ त्यांच्या पितृलोकातून पृथ्वीवर येऊन आपण केलेल्या सेवेचा आपल्याला मोबदला देत असतात, म्हणजेच आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। पितृपक्षामध्ये श्राद्ध तिथीला किंवा 15 दिवसामध्ये काही कारणास्तव तुमच्याकडून पित्रांसाठी काहीही सेवा झालेली नाही, तर सर्व पितृ अमावस्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 15 दिवस न केलेल्या सेवेचा मोबदला आपल्याला ह्या एका दिवशी मिळवायचा आहे। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुमच्या उपयोगी ठरेल। वर्षातून हे 15 दिवसच असतात की आपल्या पूर्वजांचा म्हणजेच आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला आपल्या सेवेतून भरभरून प्राप्त करायचा असतो आणि वर्षभराचं फळ आपल्याला या 15 दिवसात मिळवायचं असतं। तर आपल्याला या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्यांच्याकडून 15 दिवसामध्ये काही अडचणीमुळे पितृ जेव घातले नाही, काही सेवा झाली नाही, त्यांनी श्राद्धाचा या दिवशी श्राद्धाचा पूर्ण स्वयंपाक करायचा आहे। म्हणजे जे काही 12 प्रकार आहेत ते पित्रांचे तुम्ही प्रत्येक वर्षी करतात ते करायचे आहेत। आणि ते करणंही शक्य नसेल तर पितृ जेवणासाठी कढी, खीर, आळू वडी आणि उडीद वडे हे खूप महत्त्वाचे असतात। तर कमीत कमी एवढे तरी करायला हरकत नाही। तर अशा प्रकारचा स्वयंपाक करून पित्रांना पहिलं ताट करून आपल्याला पित्रांना गच्चीवर किंवा तुमच्या अंगणात जिथे कावळे येतात तिथे दाखवायचं आहे आणि आपल्याला पितृजेव घालायचे आहेत। व पितृजेव घालायच्या अगोदर सकाळी बिना मिठाचा भात बनवायचा आहे आणि हा उपाय सर्वांसाठी आहे। शेवटच्या दिवशी हा उपाय आपल्याला सर्वांना करायचा आहे। बिना मिठाचा भात एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर दही टाकून तो कावळ्यांना ठेवायचा आहे। जिथे कावळे येतात तुमच्या बाल्कनीत, अंगणात, जिथे कुठे तुमच्या इथे कावळे येतात अशा ठिकाणी ते ठेवायचं आहे। या दिवशी तुम्हाला काही सेवाही करायच्या आहेत। तर या दिवशी गाईला चारा खाऊ घातल्यानेही कितीतरी पटीने पुण्य आपल्याला मिळत असतं। पिंपळाच्या झाडाखाली पाणी, दूध अर्पण करून तुपाचा किंवा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा तुम्हाला जो शक्य होईल तो दिवा आपल्याला लावायचा आहे। आणि या शेवटच्या दिवशी तुम्हाला काहीतरी जसं जमेल तसं तुमच्या ऐपतीनुसार दान करायचं आहे। कपडे, अन्न, जेवण जसं शक्य होईल तसं काहीतरी दान करायचं आहे। दान केल्यानंतर तुमच्या मागची इडापिडा, अडीअडचणी, दोष कमी होऊन त्यामधून मार्ग मिळतात। आणि सर्व पितृ अमावस्याच्या आपल्याला अशा पद्धतीने सांगता करायची आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व पितृ अमावस्या हा शेवटचा दिवस आणि रविवार असल्यामुळे नंतर लगेच दुसऱ्या दिवशी घट बसतात, म्हणून बरेचसे लोक नॉनव्हेज करतात। तर ही चूक चुकूनही करू नका, कारण यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि अडीअडचणी निर्माण होतात, म्हणून ही चूक चुकूनही करू नका। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।